जन्म देणं हा निसर्ग आहे, जीवन देणं हा पराक्रम आहे. जन्म देणं हे प्रारब्ध आहे, जीवन देणं हे खऱ्या अर्थानं पुण्याचं आणि संस्काराचं लक्षण आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, जन्म तर कोणीही देतं, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडे. हेतू इतकाच आहे की या शिंदे परिवारातील वैकुंठवासी हरिभक्ती परायणा मातोश्री कलावतीबाई यांनी या शिंदे परिवाराला जन्म देऊन थांबल्या नाहीत, त्याबरोबर संस्कार दिले आणि संस्काराचा परिणाम स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष पूजनीय भाऊ तिथं 4 वर्ष साधारणतः 62, 63, 64, 65, 66 असा काहीतरी काळ असेल. 65 ते 69 भाऊंचा काळ. भाऊ तुमचा 78 ते 81, म्हणजे माझा जन्म 75. अर्थात मी जन्मण्याच्या अगोदर भाऊ संस्थेमध्ये राहिले. 4 वर्ष संस्थेची निष्ठेने सेवा केली, वारकरी संप्रदायाची सेवा केली. आणि काय असतं, कीर्तन करूनच संप्रदायाची सेवा करता येते असं नाही. कीर्तन न करता सुद्धा कीर्तनकारापेक्षा जास्त संप्रदायाची सेवा करता येते, आणि ती कशी करायची असते ते भाऊकडून शिकण्यासारखं आहे. हे आपल्याला त्यांचं आवर्जून नमूद करावं असं लागेल. स्वतः कीर्तन करणं यापेक्षा पोटच्या मुलासारखं कीर्तनकारावर प्रेम करणं हा त्यांच्या हृदयाचा भाग आहे. वारकरी शिक्षण संस्थेवर आणि व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट संतवीर क्रांतीसूर्य गुरुदेव बंडा महाराज कराडकर तात्या यांच्यावर जीव की प्राण प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाला ज्या मातोश्रीने घडवलं, त्या मातोश्रीच्या निमित्ताने आज खऱ्या अर्थानं आपण इथे एकत्र आलो. काय असतं, भागवत महाराज बऱ्याच वेळेला वास्तुशांतीचा समारंभ असतो. डॉक्टर साहेब आहेत, वास्तुशांतीचा समारंभ असतो. त्यावेळेस ते विद्युत रोषणाई केली जाते. कशाला? त्या घराला, त्या भिंतीला काय म्हणतात, सजावट केली जाते, विद्युत रोषणाई केली जाते, कलर दिला जातो. कलर कशाला? त्या भिंतीला कलर दिला जातो. फोटो काढले जातात. कशाचे? त्या भिंतीचे, घराचे फोटो काढले जातात. हार तुरे लावले जातात, तोरणं बांधली जातात. चर्चा होते. कशाची? त्या इमारतीची, त्या भिंतीची चर्चा होते. थोडं जाग राहा, थोड्या वेळ नीट ऐका. चर्चा होते. कोण प्लॅन काढला असेल, इंजिनियर कोण असेल, आर्किटेक्ट कोण असेल, सिमेंट कुठून आणलं असेल, वाळू कुठून आणली असेल, तशीच आणली का, म्हणजे अशी सगळी चर्चा होते. नीट ऐका. चर्चा इमारतीची आहे, फोटो इमारतीचे आहेत, हार तुरे इमारतीला आहेत. नीट ऐका. पण ती इमारत ज्या पायावर उभी असते, त्या पायाचा कोणी विचार करत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, पाया तो असतो की जो स्वतःला गाडून घेतो आणि इमारत लोकांच्या समोर दाखवतो, तो पाया असतो. नीट ऐका. चर्चा जरी इमारतीची करत असलो, हार तुरे जरी इमारतीला देत असलो, सत्कार सोहळे जरी इमारतीचे असले, तरी ती इमारत भक्कमपणे ज्या पायावर उभी आहे, त्या पायाचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे. आज पाथरी तालुक्यात, परभणी जिल्ह्यात नव्हे मुंबई शहरामध्ये, डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंब्रा, कळवा हा परिसर, तिकडं चर्चा आहे शिंदे परिवाराची. चर्चा आहे शिंदे परिवाराची. मान सन्मान शिंदे परिवाराला आहे. इकडं मुंबईमध्ये, तिकडं संभाजीनगरमध्ये वकील साहेब आहेत, तिथं डॉक्टर साहेब आहेत. नीट ऐका. चर्चा यांची आहे, हारतुरे यांना आहेत, सत्कार सोहळे यांचे आहेत. पण ही सगळी इमारत ज्या पायावर उभी आहे, तो पाया जर काय असेल
तर वैकुंठवासी गंगा भागीरथी कलावती बाई. हा या इमारतीचा पाया आहे. आणि मायबाप पाया कधी दिसत नसतो, पाया दिसत तो स्वतःला गाडून घेत असतो, खपून घेत असतो. फक्त इमारत समाजाच्या समोर पुढे दाखवली जाते. तशी या मातोश्रीने आदरणीय भाऊ, आदरणीय भगवानरावजी अशी त्यांची मुलं यांना पुढं आणलं, संस्कार दिले, सुविचार दिले, सद्विचार दिले. आणि म्हणूनच मला आज आनंद या गोष्टीचा वाटतोय. हे कुटुंब सधन आहे एक, हे कुटुंब सुशिक्षित आहे दोन, आणि हे कुटुंब सुसंस्कारित आहे तीन. या तिन्हीची त्रिसूत्री या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण या आजी आहेत. खरं म्हणजे आज एवढ्या उच्च स्थितीवर जाऊन सुद्धा, उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आलेच डॉक्टर साहेबांची आमची चर्चा झाली. म्हणलं तुम्ही इथं 15, हो म्हणे 15 दिवस. म्हटलं वा. आणि म्हटलं तिकडचा तुमचा व्याप, कारण मला माहिती आहे मी त्यांच्या दवाखान्यात जाऊन आलोय. सगळे वर चाललेले पेशंट त्यांच्याकडे असतात आणि ते दुरुस्त करतात. म्हणजे अति सिरियस असलेले, ते सिरियस म्हणलं लवकर कळतंय. माझा मुद्दा इतकाच आहे. पण तरी सुद्धा तेवढ्या व्यापातून वेळ काढली आणि इथं राहिले. त्याचं एकमेव कारण आहे या मातोश्रीनं, अर्थात या आजीनं नातवावर केलेले, मुलावर केलेले योग्य संस्कार. आणि म्हणून एकच वाक्य देतो, डॉक्टर साहेब, मनुष्य कितीही मोठा झाला तरी सुद्धा तलवार जरी हातात आली तरी माणसानं सुईला इसरायचं नसतं. कारण सुईचं काम तलवार नाही करू शकत, सुईचं काम सुईच करते. कितीही मोठा झालो तरी आपण जमिनीला कधी सोडायचं नसतं, जमिनीवर राहायचं असतं. आणि हे सगळे संस्कार आपल्याला ज्या आईनं, अर्थात ज्या आजीनं या दिले, त्या आजीचं वैकुंठवासी मातोश्री कलावतीबाई यांचं या गंगापूजनाच्या विधीच्या निमित्ताने आपण इथे एकत्र आलो. 102 वर्षाचं आयुष्य ज्या मातोश्रीला मिळालं आणि त्यांच्या या निमित्तानं आपल्याला इथे येण्याचा योग आलाय. खरं म्हणजे आई जाणं ही गोष्ट भयानकच आहे, भयानकच आहे. जरी आम्ही म्हणत असलो दुःखातून बाजूला पडलं पाहिजे, तरी पण ते दुःख, त्या मातेची आठवण, आईची आठवण काय आगळी आणि वेगळी असते बघा. खूप गोड गोड भाषा आहे ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, एखाद्या वेळेस ती आई मातोश्री अडाणी असेल, शिकलेली नसेल. मला माहित नाही आजीचं काय शिक्षण झालं असेल का नसेल, कसे कोणाच ठाऊक. काही शिक्षण नव्हतं. त्या मातोश्रीने वारकरी शिक्षण संस्थेत मुलाला दाखल केलं. त्या मातोश्रीचे नातू डॉक्टर होत आहेत, वकील होत आहेत. नीट ऐका. म्हणून आई शिक्षणानं अडाणी असेल एखाद्या वेळेस, असू द्या. रूपानं कुरूप असू द्या. पण ज्ञानोबारायची भाषा सुंदर आहे. ज्ञानोबाराय बोलतात, परी ते स्नेह कुरे नव्हे की. ज्ञानोबारायची भाषा कुब्ज जरी आहे, ती कुब्ज असेल, ती कुरूप शरीराची असेल, पण तिच्या वृत्तीतलं जे प्रेम असतं ते अत्यंत गंगेच्या प्रवाहाप्रमाणे निर्मळ असतं, सरळ असतं. असं आईच्या प्रेमाला आपण पारखे झालेले आहात. आता आई म्हणून हाक नाही मारू शकत, आई म्हणून नाही बोलू शकत. लक्षात ठेवा, आई कोणाला म्हणू शकतोय आपण. माझी विनंती आहे आणि म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेन. आता यांची समजूत काढणं हा भाग वेगळा आहे. समजूत काढण्याची आवश्यकता नाही, ते समजदार आहेत. पण तरी सुद्धा आईची ज्या क्षणाला पावली भाऊ आपल्याला आठवण येत असणार आहे. आणि ती आठवण आपल्याला जन्मभर सतावत राहणार आहे, हे लक्षात ठेवा. माझी विनंती आहे इथे आलेल्या सर्वांना, आजच्या या निमित्ताने ज्यांची आई जिवंत आहे त्यांनी आपल्या जिवंत मातेची चांगली सेवा करावी. हीच खरी या मातेला आदरांजली, श्रद्धांजली ठरेल. विठ्ठल विठ्ठल.
चित्र आज भयानक आहे. समाजामध्ये फिरत असताना अनिरुद्ध महाराज 80% म्हातारी माणसं दुःखी आहेत बाबा. आपण फिरतो रोज पाहतो 80% म्हातारी माणसं दुःखी आहेत. का हो? त्यांनी कष्ट घेतलं नाही का? मेहनत केली नाही का? माझी विनंती आहे दादानो, आपल्या जन्म देणाऱ्या आईची आणि जन्म देणाऱ्या वडिलांची चांगली सेवा करा. चांगली सेवा करायची म्हणजे काय करायचं नेमकं? आईची काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? आईची अपेक्षा आहे काय? 10,000ची साडी मुलाने या दिवाळीला आणावी अशी आईची अपेक्षा आहे का? अशी आईची अपेक्षा आहे का? नाही. पाळण्यात बसून मुलांना झोका द्यावा ही आईची अपेक्षा आहे का? बोला. नाही. रोज त्यानं गुलाबजाम खायला द्यावे ही आईची अपेक्षा आहे का? नाही. ऐका, आईची माफक अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? मुलाकडून आईची एवढीच अपेक्षा आहे, पहिली माफक, त्याला हाक मारल्यानंतर त्यानं ओ म्हणावं ही अपेक्षा आहे. हो, जागेत तुम्ही? अपेक्षा काय आहे? त्याला हाक मारल्यानंतर त्यानं ओ म्हणावं. आज दुर्दैव आहे, हाक मारल्यानंतर आईनं मुलगा ओ सुद्धा म्हणत नाही. हो, मला वाटतं आईनं हाक मारल्यानंतर जो मुलगा ओ सुद्धा म्हणत नाही अशी मुलं जन्मताच मेली असती तर फार बरं झालं असतं. उपयोग काय त्याचा? मी प्रमाणानच बोलणारा माणूस आहे. माता माऊली शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरधेयता, एका जनार्दने स्मरेनाता. आईनं हाक मारल्यानंतर जर ओ देत नसाल तर त्याच्या जीवनात अर्थ काय? म्हणून आईची सेवा करायची म्हणजे काय तर त्याचा पहिला पैलू सांगतो. आईनं हाक मारली की ओ म्हणायचं, पहिलं. दुसरी गोष्ट सांगतो, आईची सेवा करायची म्हणजे काय करायचं दुसरं सांगतो. दिवसातून एकदा आईला तू जेवली का असं विचारायचं. काय विचारायचं? जेवली का असं विचारायचं. जेवू नाही घालायचं. जेवली का असं विचारायचं. तुम्ही फक्त जेवली का असं तिला रोज विचारा दिवसातून एकदा. तिचं पोट भरतो, न जेवता पोट भरतो. ऐका, आणि सेवा करायची म्हणजे काय तिसरा पैलू सांगतो. 8 दिवसातून एकदा तिला विचारायचं, तुझी तब्येत बरी आहे का? दवाखान्यात जायचं का? औषध गोळ्या आणायच्या का? दवाखान्यात यायचं का तुला? ती येत नाही बरं का, ती येत नाही. आई म्हणते, दादा नको, तुझा वेळ कशाला वाया घालवतो? अरे आता आम्ही थकलेलो आहोत, हातपाय लटलट कापणारच आहेत, गुडघे आता आमचे दुखणारच आहेत, आता काय आमचं काय वाढायचंय का? नित्य अंगावर काढते, लक्षात ठेवा, अंगावर काढते. 6 महिने आजार अंगावर काढते, पण लेकराला सांगत नाही काय याचे पैसे नको घालवायचे. आता काय आपलं होणार आहे? मी का बोला लागलो, पण तुम्ही फक्त विचारा का तरी तिला, तुला दवाखान्यात यायचंय का म्हणून. एवढंच विचारा, तिची छाती भरून येते, ऊर भरून येतो आणि तिला आनंद वाटतो. ती तिच्या वयाच्या महिलेला सांगत असते, म्हातारी, माझा दादा मला रोज विचारतो तू जेवली का म्हणून, माझा दादा मला रोज विचारतो जेवली का म्हणून. तिचं मन तृप्त होतं. म्हणून आज आपलं ठरलं बघा, सगळ्याचं ठरलं आपलं आज. काय ठरलं? आईची सेवा करायची. आणि सेवा करायची म्हणजे काय करायचं? 3च गोष्टी सांगितल्यात मी. सेवा करायची म्हणजे पहिली गोष्ट, तिनं हाक मारली की ओ म्हणायचं. दुसरं, दिवसातून एकदा जेवली का म्हणून विचारायचं. आणि तिसरं, 8 दिवसातून एकदा तुला दवाखान्यात यायचं का एवढं विचारायचं. ठरलं ना आपलं सगळ्याचं? आजपासून एवढं सगळं करा तरच मी कीर्तनाला इथं आलेल्याचं सार्थक झालं असं मी समजेन. एवढं करा, ही खरी सेवा आहे. ती सेवा आपण केली पाहिजे. अशी निष्ठेनं आईची सेवा करणारा हा खऱ्या अर्थानं परिवार आहे. त्यानिमित्ताने आज आपण एकत्र आलो. त्यानिमित्ताने घेतलेला अभंग संत निळोबारा यांचा आहे. आणि महाराज या अभंगातून भक्तीच्या द्वारा हरीच्या कृपेनं आपल्या जीवनातील